अगं अगं सुनबाई, काय म्हणता सासूबाईच्या निमित्ताने? सना शिंदे निर्माती आणि त्यांचे बाबा, पण अर्थात सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे इथे आले आणि लेकीने बाबांसाठी केला बटर गार्लिक प्रॉन्स हा पदार्थ. अप्रतिम झालेला आहे, सजावट छान झालेली आहे. हा तुम्हाला आम्ही असाच खायला देणार नाही. आपण जरा माहोल करूया, सेटअप करूया आणि मग त्याचा आस्वाद घेऊया. प्लीज घेऊन या सेटअप. पदार्थ लेकीने केलेला आहे, आपल्याला तो खायचा आहे, पण तो इथे बसून खायचा आहे. जरा बाप लेकाला मी विनंती करतो लेकीला की तुम्ही इकडे येऊन बसा. ते राहू द्या सर, ते मी घेतो. चला पदार्थ खाऊया. पण त्याआधी सर तुमच्यासाठी कोणीतरी काहीतरी लिहिलंय आणि ते लिहिलेलं मला तुम्हाला ऐकून दाखवायचं. चालेल ना? हो प्लीज. चला. पत्राची सुरुवात अशी आहे. प्रिय केदार शिंदे, नमस्कार केदार भाऊ. मी तुमच्या अखिल भारतीय पुरुषांवर सिनेमे नहीं रे नहीं संघटनेचा विरोधक म्हणून पत्र लिहितोय. अरे देवा. अहो काय केदार साहेब, आपल्या सगळ्या पुरुषांवरती एखादा तरी सिनेमा काढा की. माझ्याकडे गोष्टी सुद्धा रेडी आहेत. पुरुष पण भारी आहे देवा. अरे बापरे अरेच्छा. किंवा आत्ता तुम्ही जो आणलेला पिक्चर आहे त्याचा सिक्वल पण तयार करायला मी तयार आहे. सिनेमाचं नाव अगं अगं सासूबाई बरे हात न जावाई. काही सिनेमा आपण करू शकतो. हे बघा, हे विनोद जरी बेसिक असले तरी माझा पत्र लिहिण्याचा उद्देश मात्र बेसिक नाहीये, तो फार महत्वाचा आहे. मुद्दा असा की आपल्या पुरुषांवरती 1-2 सिनेमे पटकन काढा. कारण असं आहे की तुम्ही ज्या ज्या विषयाला हात लावता त्याचं झालंय सोनं. आणि बायकांना सोनं किती आवडतं हे एका पुरुषालाच चांगलं कळू शकतं. एक पुरुष असून बाईच्या मनात काय चाललंय तो तेव्हाच ओळखू शकतो जेव्हा त्याला बाईचं मन राखता येतं. आणि तुम्हाला ते कळलंय. मगाशी जरा गंमत केली, पत्रात लिहिलं पुरुषांवरती सिनेमा करा, पण खरं सांगतो साहेब, आम्हा पुरुषांना बाईचं बाई पण तुमच्यामुळं जास्त चांगलं कळलं. आणि तुम्ही ते सातत्यानं केलं, कारण तुमच्या मागे तुमच्या घरी लक्ष्मी आणि सरस्वती दोघींचेही आशीर्वाद आहेत. तुम्हाला सांगतो केदारजी, शाहीर साबळेंवरचा सिनेमा हा फक्त एक कलाकृती नसून ती तुमची, सनाताईंची, तुमच्या घरच्यांची आणि मित्रपरिवाराची एक अभिमानाची भावना आहे. आणि ही भावना प्रेक्षकांपर्यंत पोट तिडकीने आणि यशस्वीपणे पोहोचवण्यासाठी तुमचे फार मनापासून आभार. तुमच्या सिनेमांमुळे आम्हाला बाई तर कळलीच, पण त्यासोबत बापही कळला. महाराष्ट्राची लोकधारा पुढे नेणारा नातूही कळला. मित्रांसोबत एकांकिका आणि नाटक करणारा मित्रही कळला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला बाईचं बाई पण जाणणारा एक हरहुन्नरी पुरुष केदार शिंदेही कळला. अचानक मित्रासारखा एकेरी उल्लेख केला केदार तुमचा, पण तुमचा मित्र म्हणून मला खरंच काम करायला आवडेल, कारण तुमचे मित्र सुपरस्टार होतात हे मी पाहिलंय. असो, आपल्या सिनेमाचं तेवढं विसरू नका. लगेच मीटिंग करू. अगं अगं सासूबाई काय म्हणता जावई, हा सिनेमाचं काम लगेच सुरू करू. कारण मला खात्री आहे केदार शिंदेवरती प्रेम करणारी लोक खूप आहेत आणि बॉक्स ऑफिसवर राज्य करणारं नाव म्हणजे केदार शिंदे आहे. तुमचाच लाडका, एक सुपरस्टार होऊ पाहणारा पुरुष मित्र. अरे बापरे, खूप आमच्या आम्ही सारे खवय्याच्या लेखकाने हे पत्र लिहिलंय सर. फक्त तो जो लिहिणारा पुरुष आहे सर, तो ऍक्टर नाही, ऍक्टर कोणी वेगळाच आहे. आपलं ठरलंय आता. ठरलंय ना सर, आपल्याला काम करायचं एकत्र. चला सर. पण मी तुझं नाटक बघितल्यानंतर मी तेव्हाच म्हटलं की अरे यार, तुला ती नॅक करेक्ट कळते. खूप कमी नट आहेत की ज्यांना ना प्रेक्षकांची एक नस सापडते. मी बघितलेलं नट म्हणून ना ते तुझं नाव. थँक्यू सर. आम्हाला नक्की आवडेल तुमच्याबरोबर काम करायला. तुझे बाबा खरंच महिलांच्या मनातलं ओळखतात का? हो तुझ्या बाबतीत असं झालंय की तू एखादी गोष्ट सांगायच्या आधी त्यांनी तुला ती आणून दिली? झालंय. नेहमीच झालं असेल. हो. पण ते खरंच किती पाण्यात आहेत हे बघणारी या जगाच्या पाठीवर एकच व्यक्ती आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं. मग बघूया हे घास खातायत का घास गिळतायत. स्वागत करूया सनाच्या आईचं. प्लीज या. ₹750 लग्न केलं होतं. हो. ते आता इथपर्यंत प्रवास आलेला आहे. काय सांगाल ह्या बाईच्या बाईपणाविषयी, जाणणाऱ्या नवऱ्याविषयी? काय बोलू, चांगलं बोलू. विनोदाचा भाग सोडला तर तिला मी माहिती आणि मला ती माहिती. आणि हे जे माहिती असणं आहे ना, हे जवळजवळ 36 वर्ष आहे. वा. म्हणजे 19 वर्ष लग्नाला, 5 वर्ष अफेअर आणि त्याच्या अगोदर 2 वर्ष मी तिच्या मागे. 2 वर्ष त्यांनी 2 वर्षानंतर ती मला हो म्हणा. 2 वर्ष काय म्हणजे काय तपासणी काय चालू होती नेमकी? नाही बघत होती की व्यवस्थित आहे की नाही सगळ्या गोष्टीकडनं, सातत्य आहे की नाही. हा. पण मला सांभाळावं लागणार ना हो हो. त्याला. बरं, तुमच्या मनातलं ओळखतात का फक्त पिक्चर मध्येच आहे ते? नाही, ओळखतो. ओळखतात? हो. न मागता गोष्टी दनादन समोर हो, येतात. पण चेहरा वाचतो तो माझा बदललेला. हो.
वा वा. थोडक्यात त्यांना कळतो तुमचा चेहरा बदललाय ते. हा? 100%. वा वा वा. पण ह्या सिनेमात जरा वेगळी गंमत आहे. निर्माती, दिग्दर्शक, तुम्हाला भीती नाही वाटली की अरे दोघेही तुम्ही एवढे मोठे मोठे शिवधनुष्य उचलताय? खरंच भीती वाटलेली मला. तिने जेव्हा सांगितल्यानंतर मी खूप घाबरलेली पहिल्यांदी. म्हटलं सना तू करशील ना, सगळं कारण सोपं नाही आहे ते शेवटपर्यंत. म्हटलं तुला राहायला लागणार आहे आणि सगळ्या गोष्टी तुला फेस करायला लागणार आहे. म्हटलं मी पण नसणार त्यावेळेला. हां. पण तिने केलंय, करते अजूनही, चालू आहे तिचा प्रवास. वा. आणि पण ही जिद्दीने करते आणि ती मला खूप जिद्दी आनंद काय आहे आहे हे मी. की ना माझ्या या मीडियमचं करिअर झी पासून सुरू झालं. आज तिचंही या मीडियम पासून. कमाल Right, कमाल कमाल. right. हे सर्कल पूर्ण होणं फार महत्वाचं आहे आयुष्यात. वा. तुम्ही आज इथे आलात, आम्हाला आनंद आहे. आता आपण विथ फॅमिली या पदार्थाचा आस्वाद घेऊया. लेकीने हो. केलाय बाबासाठी हा पदार्थ, बटर गार्लिक प्रॉन्स. Prawns. पोटाला मनाशी थोडं बोलायचं हाय, चमचमीत थोडं झणझणीत आता बनवायचं काय, जिभेचे चोचले आता थांबणार नाही नाही नाही, कुरकुरीत कधी खुसखुशीत आता बनवायचं काय. चांगलंय. चला छान. आता या बाप लेकीच्या जोडीला आपल्याला गिफ्ट हॅम्पर द्यायची वेळ आलेली आहे. आई पण इथे आलेली आहे. गप्पा उत्तरोत्तर रंगतील. अजून बनवा बनवी आपल्याला पाहिजे आहे, पण त्याआधी एक छानसं गिफ्ट हॅम्पर देऊया. प्लीज घेऊन या. चला गिफ्ट हॅम्पर देऊया. मंडळी, प्रत्येक चवीला चवीने खाणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे की पितांबरी रुचियाना फूड प्रोडक्ट सर्वोत्तम आहेत. म्हणूनच पितांबरी रुचियानाकडनं यांना मिळतं एक छानसं स्पेशल गिफ्ट हॅम्पर. अहो, चर्चा आहे चवीची, पितांबरी रुचियानाची. आठवणींनी नात्यांना जगण्या रंगत देऊ, चला आता आपल्याला जरा गप्पा मारायच्या आहेत. बनवा बनवी या सेगमेंटचं नाव आहे आणि बनवा बनवी मध्ये एक पदार्थ आपल्याला अशा व्यक्तीला करायला सांगायचा आहे ज्याला स्वयंपाकच येत नाही, ओके आणि त्याच्याकडून तो पदार्थ चांगला झाला पाहिजे ही पण अपेक्षा आपण ठेवायची. ओके. अर्थातच या दोघांमध्ये ती व्यक्ती कोण आहे माहितीच असेल. मला तर कळलंय. आम्ही केदार team म्हणून शिंदे. करू शकतो. नाही, मदतही करायची नाही बाबाला. ओ ओ. मी गाईड करीन हळू. मी करून दाखवीन. अरे मी आपल्या उगाच आवडले बाकी हा, काही नाही. मी प्रयत्न करीन. केदार सरांविषयी अशी एखादी गोष्ट जी आम्हाला माहितीच नाहीये, घरातली एखादी सवय ज्याचा तुम्हाला त्रास होतो, सांग बिंदास. सांगा बिंदा. आजागळपणा, अव्यवस्था. नाही 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 तो नाही नाही, अजिबात तो नाही. नाही तो नाही. खूप पसारा करतो. म्हणजे एक गोष्ट त्याचा ड्रॉवर मध्ये सगळ्या गोष्टी कोंबून ठेवून देतो. ठेवल्यानंतर मग विसरून जाणं. शाब्बास. मग ते शोधाशोध मी करायची. हे सगळ्या गोष्टी आहेत. होत राहतात. पण स्वयंपाकघरात कधीच जात नाहीत असं ते म्हणाले. नाही मग तुम्ही एकदाही प्रयत्न नाही केला की अरे चल ना बाबा काहीतरी तर कर? नाही, काय वेळच आली नाही त्याच्यावरती. कारण तो राहत होता त्या घरामध्ये पण जॉईंट फॅमिली होती. तिथे सगळ्याच बायका होता म्हणून त्याला करायलाच लागलं नाही. सगळं आयतं मिळत होतं. पण तुम्हाला असं घरी कधीच आलं. वाटलं नाही नवऱ्याने एखादा पदार्थ अगं आज तुझ्यासाठी हे केलं असं करावं? नाही ना, नाही, नको. मध्ये तो जो गोंधळ घालतो ना किचन मध्ये त्याच्यापेक्षा काही करू नकोस असं मला वाटतं. न अरे, शांत केलेलं बस. न केलेलं बरं आहे. तो फार छान. आज कुठला पदार्थ करून घ्यायचा त्यांच्याकडून? संक्रांत आहे, हो, तिळाचे लाडू त्याला आवडतात आणि खूप ते कठीण आहे.